मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध दोन परप्रांतीयांनी अपशब्द वापरत एक व्हिडिओ प्रसारित केला आणि यामुळे कुठेतरी मनसेचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आणि त्यानंतर त्या परप्रांतीयांचं जे रोजगाराचं साधन आहे हे कार वॉशिंग सेंटर आहे या ठिकाणी त्या मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुपारच्या वेळेस ही तोडफोड केली असल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो हे वॉशिंग सेंटर आहे, कार वॉशिंग सेंटर, आणि त्याची हालत या ठिकाणी बघू शकतो। मनसैनिकांनी या ठिकाणी हे सर्व जो कागद आहे तो फाडलेला आहे, तो ड्रम देखील फोडलेला आहे। या दुकानाचा आपण बॅनर बघू शकतो, त्याची देखील तोडमोड करण्यात आलेली आहे। खरं तर प्रकरण हे कालचं होतं, जे दोन परप्रांतीय आहेत त्यांनी दारूच्या नशेच्या धुंदीमध्ये एक व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। त्यानंतर कुठेतरी मनसैनिक जे आहे ते त्यांचा शोध घेत होते, मात्र जे ते दोघं होते परप्रांतीय ते या ठिकाणून गायब झाले होते। त्यानंतरला मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आले आणि ही जे दुकानाची आहे त्यांची तोडफोड केलेली आहे। आता या प्रकरणी मनसैनिकांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज ठाकरे यांच्यावरती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली या प्रकरणी जे दोन परप्रांतीय आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। त्यातील एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, तर एक फरार आहे। तर दुसरीकडे जे मनसैनिक आहे त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून आता त्यांना उद्या कोर्टामध्ये हजर करणार आहे। एकंदरीत हा धक्कादायक प्रकार होता। मराठी हिंदी वाद कुठेतरी क्षमताना दिसत नाहीये। आता हे जे परप्रांतीय आहे त्यांनी थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओच्या माध्यमातून शिवीगाळ केलेली आहे, त्यामुळे मनसेने या ठिकाणी खळखट्याक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन हरी नेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।